वॉज व्हेरी एक्सायटेड टू गो धिस प्लेस फॉर गणपतीपुळे. तुम्ही गणपतीपुळेला नक्की विजिट करा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. मी हर्षदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. रात्रीचा प्रवास सुरू होता. पुण्यावरून आम्ही स्लीपिंग एसी बसची तिकीट बुक करून फॅमिलीसोबत मी गणपती बाप्पाच्या दर्शनाला रत्नागिरीला गेले होते. बघू शकता तुम्ही, असं मी कम्फर्टेबल असं आम्हाला सीट बेल्ट दिलं होतं. फॅसिलिटीमध्ये तुम्हाला चार्जचा पॉईंट आणि चादर वगैरे दिले होते. फायनली मी गणपती बाप्पाच्या दर्शनाला रत्नागिरीला पोहोचले. सकाळी आम्ही बाप्पाचे दर्शन घेतले. खूप सुंदर असं मंदिर आहे. मंदिराच्याच कडेला तुम्हाला समुद्र दिला आहे. वातावरण एवढं शांत आहे, तुम्हाला मनामध्ये प्रसन्न गतीन वाटेल. स्टार्टिंगला तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन भेटेल. सुंदर असे गणपती बाप्पाचे मूर्तीमध्ये रूपांतर केलेले आहे. मी चालले आता समुद्राच्या किनारी. निसर्गामध्ये हा एक सुंदर असा ठिकाण आहे, जिथे तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी बाईक राईड्स, मोठे मोठे बलून्स, शिप, आम्ही सर्वजण मिळून डिसाईड केलं होतं शिपमध्ये जाण्यासाठी. खूप भीती पण वाटत होती, पण एन्जॉय भरपूर केलं. दादानी आमचे सगळ्यांचे व्हिडिओ वगैरे काढले. खूप मस्ती मजाकमध्ये. घरातील मी लाडकी मुलगी, त्याच्यामध्ये थोडंफार एन्जॉयमेंट करायला तर मी खूप मस्ती वगैरे करते. पाणी ऑर्डर केलं, नारळ पाणी. नारळ पाणी पिल्यावर एकदम फ्रेश फील झालं.